झालं लेट लागला की झालं बटन बटन बाहेर उकली तर गेलं तर पुरं स्टँड कामातून काय करू राहिला तू अभ्यास करू खोपीट नाही गं ठीक आहे ना वेळ तीच आहे मी तर इंगळे काकूची कमाल समजतो ती तेच ज्याच्या इथं आपण भाड्यानं होतो हो त्याने मला 8 दिवसासाठी कम्प्युटर दिला ना सांग कोण कुठच्या कोणी देते का तसं एवढं मोठं कम्प्युटर आपल्याला मागितलं असतं तर दिलं नसतं आपण ते चांगली आहे इकडे काकू हं. एवढं तर त्याच्याला फोन ना काही हा आले नाही घरी तिथं गुड्डीला 2 तासासाठी मोबाईल मागितला तर नवऱ्याचं नाव पुढे केलं तशी आई 100 वेळा मोबाईल देते कुठं झाले आणि हे काय विकले आता लास्ट टाइम सांगून राहिली त्याच्यानंतर तोंड निवडलेली आहे ना तर त्याला काहीच वाटत नाही आई तर लयच आहे त्याच्यातली म्हणजे काय मला आईचं का म्हणजे मला तर तसं प्रत्येकच वेळेस नवल येते तिचं पण मला काय इतकं नवल आलं हां की तिला भाजी सांगितली कंजूस सारखी चालली एवढी भाजी घेऊन टप्पर तोंडाची लागून थोडा कंजूसपणा करते जरा दुनियाचा तर कंजूसपणा निघून राहिला कळकले माझ्या बघते तिचा कंजूसपणा कधी माझ्या लग्नाच्या वेळेस कुत्री नसाच कंजूसपणा केला होता डबलचे पैसे द्यायला लागून राहिले डबलचे घंटी बोलचे काय पोरीच्या संसाराचा ठिकाणा वाजवला आता मस्त फिरतेच होता इकडे जाते तिकडे जाते त्या लग्नात पैकी त्या लग्नात पैकी सगळी मौज माझ्या मारून दिसली पहिली दोघी पोरी तिथे संसार उद्ध्वस्त केले कधी चांगलं मार्गदर्शन करत नाही सगळ्या उठफाट्या गोष्टी शिकवते असं कर तसं कर याला हे कर त्याला ते कर आणि स्वतः जेव्हा सासरी गेली होती तेव्हा खूप चांगल्यासाठी राहिली स्वतःचं समजलं होती म्हणजे तिनं तिच्या सासरच्या कोणत्या लोकांसोबत भांडणं केलेलं आहे ना केले आहे काय मग मी म्हणतो पोरीला काय धंदे शिकवतं चांगलं शिकवणं तू अशी बोलत आहे तू असं बोलला तू अशी बोलत आहे म्हणजे पूर्ण आणखी तेल होते ते तिची मी मजाच पाहत असतो काय पोराचं लग्न झाल्यावर तुला देवच दिसणार आहे मला थांबलं थोडे दिवसच राहिले तरी आता कशी कशी पैसे काढून घेते ते मला तिथे इतकं नवल येते ना काल म्हटलं ना काही तुला घेऊन तर दिलंच नाही पण ॲटोचे पण बरोबर पैसे काढून दिले 30 रुपये बरोबर म्हणजे बरोबर मला ॲटो पैसे मागून घेतले 30 रुपये काही रुपये सोडत नाही ते ती कंजूस तोंडी आहे हां आणि माहिती मी किती वेळा स्वयंपाक करून राहिली त्याच्यासाठी इतक्यात माहिती लक्ष आहे पूर्ण आणि माझ्या मंदी दुखत नाही मी इतक्या वेळेला तुम्हाला कोण आहे सांगा तू कोणामध्ये कोणाशी तर झाली भेटते एखाद्या वेळेस पावनपणासाठी गेली त्याच्या पुत्रातून कधी नाही निघत तिच्यासाठी तुला 2 पोळ्या थकता येईल माझ्यासाठी कधी नाही थकता येईल का 2 पोळ्या असं वाटतं पुत्र ही भोसोचोगीचं आयुष्य कधी सळतो कधी मी इथून पळतो मला इतका निघतात आला या जीवनात आता कोणीच नाही पटू राहिलं म्हणजे कोणीच नाही तू बाप आहे तिथपर्यंत तेवढं तरी जागावर राहणाऱ्या गाडं तो जर गेला ना तर तेच पप्पा ते पप्पा जर वर गेले ना तर मग तर आपले लय वाक्य होणार मग पुसतही नाही बाई साहेब हो तुला वाटत असेल पण काहीच नाही आहे पप्पा कोणाचे म्हणजे आता पप्पा आहेत आपले पप्पा चोरून लपून हे ते असं काही देते ना हां ते गेलं असं काहीच नाही त्या दिवशी पप्पाने पेट्रोलही आणून दिलं